हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण खूपच टेस्टी आणि अजिबात कडू लागणार नाही असं भरलेलं कारलं पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा मी 250 ग्रॅम अशी कारली घेतली आहेत. मला ही पिवळी कारली मिळाली होती. तुम्हाला जी मिळाली आहे ती तुम्ही घेऊ शकता. आणि छोटी छोटी छान मिळाली होती. मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे तिला. त्यानंतर त्याचा जो वरचा भाग आहे तो काढून घेणार आहे. देठ त्यासाठी आपण मसाला बनवतो आहे. मी पाऊण वाटी शेंगदाणे घेतले छान भाजलेले. ते आपण बारीक करून घेतले, जास्त बारीक नाही, जाडसरच ठेवलं आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी 2 चमचे आपण खोबरं किसलेलं मी घातलं आहे त्यामध्ये. आणि माझा जो घरचा काळा मसाला आहे कांदा लसूण मिक्स तो घातला आहे. 2 चमचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घेऊ शकता. आणि लसणाची मी 2 कुड्या घेतल्या होत्या, त्या घातल्या आहेत. लसूण जेवढा घालाल तेवढी भाजीला छान अशी चव येते. त्यानंतर आपण हळद घालणार आहोत त्यामध्ये. हळदीने छान असा रंग येतो. आणि भरपूर अशी आपण कोथिंबीर घालणार आहोत. आणि हे जे मिश्रण आहे ते आपण मीठ घालून छान असं बारीक करणार आहोत. हे बघा अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये बारीक केलं आहे बघा. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही. त्यानंतर आपण ती कारली आहे ती चिरून घेतली होती मी. त्यातल्या बिया काढून घेतल्या, त्याचा देठाचा दोन्ही भाग काढून घेतले. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये जिरे टाकले, हिंग टाकलं. थोडंसं चटपटीतपणा येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकली आहे. छान असं आपण तडका देणार आहोत. थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. आणि जी कारली आपण त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत त्या आपण त्यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही अशा प्रकारे जर कारलं केलं ना मैत्रिणींनो, अजिबात तुमचं कारलं कडू होणार नाही. मी त्याचं जे वरचं आहे ते सुद्धा काढलं नाही. तुम्ही जर हिरवी कारली जर घेतली तर त्याचं जे वरचा भाग आहे जो खरखरीत असतो तो तुम्ही पिलरच्या साहाय्याने काढू शकता. त्यानंतर मी लो फ्लेमवर 2 मिनटासाठी झाकण ठेवलं आहे बघा. पुन्हा आपण हलवून घेणार आहोत. म्हणजे आपण जे तिखट मीठ आणि लाल तिखट टाकलं आहे ते वर पण आपला मसाला छान लागला जातो. आणि आपली जी कारली आहे ती छान अशी त्याचा कडूपणा पण थोड्या प्रमाणात कमी होतो. अशा प्रकारे बघा आपण हलवून घेतला आहे, खालीवर करणार आहोत. पुन्हा आपण 1 मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत बघा. हे बघा आपलं कारलं आहे छान असा त्याचा रंग बदलला आहे. आणि आपण हे बघा मी टॉस करणार आहे खालीवर बघा किती छान रंग आला आहे आपल्या कारल्याला. त्यानंतर आपण ते थंड करून घेणार आहोत कारली. तोपर्यंत आपण जो मसाला बनवला होता त्यामध्ये आपण तेल घालून घेतला आहे. म्हणजे मसाला आहे तो व्यवस्थित कारल्यामध्ये भरला जाईल. कारली तोपर्यंत आपली थंड झाली आहे. हे बघा अशा प्रकारे आपण त्यामध्ये मसाला भरून घेणार आहोत. असं दाबून भरायचा आहे मसाला. खूप छान टेस्टी लागतात. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. अजिबात अशा प्रकारे तुम्ही कारलं बनवलं तर अजिबात कडू होणार नाही. आणि कारलं न खाणारे पण आवडीने खातील, एवढं छान होतं. अशा प्रकारे आपण जी कारलं आहे त्याच्यामध्ये आपण असा मसाला भरून घ्यायचा आहे बघा. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. त्यानंतर आपली सर्व कारल्यामध्ये मसाला भरून झाला आहे. आपण थोडंसं तेल घातलं आहे त्याच कढईमध्ये आणि आपण सर्व कारली त्यामध्ये घालून घेतली. पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत. अजिबात आपण अगोदर कारली शिजवली आहे त्यामुळे आपल्याला अजिबात कारलं शिजवायला वेळ लागणार नाही. हे बघा किती छान असा रंग बदलला आहे. जो मसाला आहे तो आतपर्यंत मुरल्या गेला आहे बघा मैत्रिणींनो. पुन्हा मी टॉस करते बघा. म्हणजे आपली जी कारली आहेत ती छान अशी, हे बघा छान असं आपलं कारलं तयार झालं आहे. अगदी 10 मिनटात तुमची रेसिपी तयार होते. तुम्ही फक्त मसाला तयार करून ठेवला ना तर अजिबात तुमचं कारलं आहे ते करायला वेळ लागणार नाही. आणि हे कारलं बिना फ्रीजचं तुम्ही 3 दिवस वरती ठेवून खाऊ शकता. अजिबात कडू लागत नाही आणि खराब होत नाही, कारण आपण इथे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. खूप टेस्टी आणि खूप छान असं खमंग चटपटीत असं आपलं भरलं
कारलं तयार झालं आहे. ते तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतात. अशी अप्रतिम रेसिपी तयार झाली आहे. चला तर मग व्हिडिओ जरा जरी आवडला असेल, रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चला तर मग भेटूयात अशा नवीन छानशा रेसिपीमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.